नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा हा भाग आहे. तर त्यामध्ये आता रेवाची जे काही सत्य आहे तर ती सर्वांसमोर येतेच आणि रेवा ही प्रत्येकाला विनवण्या करते की खरंच मी काही केलेलं नाही, कोणीतरी मला हेल्प करा. म्हणून ती आनंद आणि जान्हवी समोर येते. आनंद दादा, अगं जान्हवी, खरंच मी काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अक्षयवरील प्रेमासाठी हे सर्व केले. मी तुम्हाला खरोखर सांगते की खरंच माझं अक्षयवर खूप प्रेम आहे आणि मला अक्षयबरोबर लग्न करायचं होतं. तेव्हा जान्हवी एक सनकणी असे रेवाच्या कानामागे देते आणि या घरामधून निघून जा, तीच तुझी लायकी आहे असे रेवावर ओरडते. या घरात सुद्धा राहण्याची तुझी लायकी नाही असे जेव्हा जान्हवी तिच्यावर ओरडते तर ती लगेच सीमाजवळ येते. आई, अहो आई, अहो आई, तुम्ही मला तुमची सून मानलं, मी तुमची आईसारखी काळजी घेतली. खरंच मी तुमच्यावर खूप प्रेम केले, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मी काही केलेलं नाही. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणून सीमा पुढे सुद्धा ती हात जोडते. आई, अहो तुम्ही तर या सर्वांना समजून सांगा की मी वाईट नाही म्हणून. तेव्हा सीमा सुद्धा एक सनकणी रेवाच्या कानामागे देते आणि रेवा तर आपला गाल चोळत असते आणि खूप रडत असते. तेव्हा अक्षय आणि रमा यांना एकमेकांकडे बघून खूप आनंद होतो, कारण आत्ता तर कुठे तिला तिच्या पापाची शिक्षा मिळायला सुरुवात होते. तेव्हा गाल चोळत सर्वांकडे बघत असते आणि आता शेवटी आय्याजीकडे येते. आय्याजीच्या हात धरते की आय्याजी, अहो खरंच तुम्ही बघत होतात ना, मी असे काही केलेले नाही, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. शशिकांत अगदी खाली मान घालून उभा असतो. तेव्हा आजी सुद्धा रेवाकडे बघत सुद्धा नाही, अगदी आपलं तोंड वळून घेते. आय्याजी, एका सावलीप्रमाणे मी तुमच्या पाठीशी उभी होते आणि तुम्ही माझ्या पाठीशी, त्यामुळे तुम्ही तरी विश्वास ठेवा आणि या लोकांना समजवा की खरंच मी काही केलेले नाही. म्हणून रेवा ही हात जोडून खूप विनवण्या करायला सुरुवात करते, परंतु कोणी मात्र रेवाचा एक शब्दही ऐकायला तयार नसतो. प्लीज आय्याजी, अहो मला हेल्प करा, मी तुमच्याकडे काहीच मागत नाही, फक्त तुम्ही आता सध्या माझी हेल्प करा. तेव्हा आय्याजीला राग येतो. आय्याजी म्हणते की रेवा, एकही शब्द तू बोलू नकोस. अगं मी तुझ्या बाजूने होते रेवा, पण जेव्हा तुझी एक स्टँडर्ड होती, स्टेटस होतं, अगं तू मूर्ख आहे हे मला अगोदरपासून माहिती होतं, परंतु तू इतकी क्रूर आणि इतकी नीच असशील हे मला माहिती नव्हतं. मला केव्हाही याबद्दल माहिती नव्हतं. आणि हे बघ रेवा, तू एक खुनी आहे आणि मुकदमांचं रक्त तुझ्या हातावर आहे, त्यामुळे तुला ही शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून आय्याजी सुद्धा दुसऱ्या एका गालात तिच्या कानामागे देते. तेव्हा मात्र आता आय्याजीने सुद्धा एक सनकणी कानामागे दिल्यानंतर रेवाचं आता काही चालायला तयार नसते. ती फक्त आपले गाल चोळत अगदी रडत उभी असते. कुणाला सुद्धा रेवावर दया येत नसते. अगदी सर्वांनी रेवाला या घरातून जाण्यासाठी सांगितलेले असते, ते पण अगदी एक सनसन गालामध्ये देऊन. तेव्हा शिक्षकांजवळ येते. बाबा, अहो तुम्ही काहीतरी करा ना, खरंच अहो बाबा मी काही केलेले नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा ती शशिकांतच्या सुद्धा हातापाया पडायला सुरुवात करते, परंतु शशिकांत तर इतका रागवतो की गप्प बस, एक अशी सनकाने ठेवून देईन, गप्प बस म्हणून शशिकांत तिच्यावर चिडतो. तेव्हा मात्र आता अक्षय हा रमाला खुणावतो की बघ शशिकांत कसा वागतो, आणि यामध्ये तर शशिकांत सुद्धा सामील आहे हे सर्वांसमोर शेवटी आता आलेले असते. शशिकांत अगदी चिडून रेवाला म्हणतो की रेवा, अगं तुझी साथ दिली ना, हीच माझी खूप मोठी चूक झाली. बघ बघ, अगं सर्वजण येथे जमलेले लोक माझ्याकडे कसे कोणत्या नजरेने पाहतात, अगं शर्मेने मी मरून मरून गेलो रेवा. म्हणून शशिकांत इतका अगदी दात म्हणजे खाऊन बोलत असतो. तेव्हा आजूबाजूचे सर्व जे पाहुणे मंडळी आलेले असतात तर ते हे सर्व जो काही ड्रामा चाललेला असतो तो बघत असतात आणि सर्वजण रेवा आणि शशिकांत यांच्यावर थुतू करत असतात. तेव्हा शशिकांत सर्वांसमोर हात जोडतो, रडत सर्वांना म्हणतो की सर्वांनी मला माफ करा, खूप मोठी चूक माझ्या हातून झाली. तुम्हाला सर्वांना तर हा प्रश्न पडला असेल, माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या मुलीची मी का मदत करतोय म्हणून, कारण मी आमची सर्व संपत्ती, जे काही प्रॉपर्टी आहे, घरदार वगैरे सर्व काही रेवाच्या आईबरोबर जुगारात हारलो. हे ऐकून सीमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आजी म्हणते की शशिकांत, अरे जरा शांत राहा, परंतु शशिकांत मात्र सर्वांसमोर हे सांगून जातो. तर सीमाला खूप राग येतो. सीमा म्हणते की काय बोलतात. आता हे जेव्हा मोठं सत्य रेवासमोर येतं तर तिला आणखीन एक बाजी म्हणजे आधार मिळतो. तर लगेच रेवा ही शशिकांतकडे बघत असते. तर शशिकांत अगदी रडत खाली मान घालून म्हणत असतो की, आणि हे जेव्हा काही रेवाच्या आईबरोबर ही प्रॉपर्टी हारलो तेव्हा तिने ती सर्व प्रॉपर्टी रेवाच्या नावावर केली, आणि जोपर्यंत रेवा आणि अक्षय या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत ही प्रॉपर्टी रेवाच्याच नावावर राहील असं तिच्या आईने
व काही करून ठेवलेले आहे। तेव्हा रेवा तर आता शशिकांतकडे बघायला सुरुवात करते। घरात ज्यांना ज्यांना ही गोष्ट माहिती नसते त्यांना तर खूप मोठा असा धक्का बसतो। सीमा धक्क्याने विचारते की आता मात्र काय करायचे, तर शशिकांत म्हणत असतो की माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली। सर्वांसमोर तो हात जोडतो। अक्षय तर माहिती असते आणि अभिला तर धक्का बसतो। अक्षय म्हणतो की बापरे शशिकांत मुकादम, यापुढे मात्र आम्ही कसे जगायचे हे आम्ही बघू। रेवाला मात्र खूप हसू येतं, कारण तिच्या अगदी तेथे वाचण्याची तिला एक खूप मोठी उमेद मिळालेली असते, परंतु आता मात्र अक्षय काही तिला सोडणार नसतो। अक्षय म्हणत असतो की तुमच्या सर्व अगोदरच्या चुका झाकण्यासाठी तुम्ही पुन्हा ही एक मोठी चूक केली। आणि गंमत बघा ना काय आहे की यांच्या गुन्ह्यामधील ही पार्टनर, हिला सुद्धा काहीच माहिती नाही। रेवा मात्र हसत असते। शशिकांत अगदी खाली मान घालून खाली बसतो। तेव्हा रेवा विचारते की बाबा काय तुम्ही हे माझ्या मम्मा बरोबर डील केलं? आणि रेवा जोरजोराने हसायला सुरुवात करते, टाळ्या वाजवते। वाव, खरंच काय टाइम आहे, काय वेळ आहे। म्हणजे आता मुकदमांची सर्व प्रॉपर्टी, बंगला, घरदार, सर्व काही ऑफिस वगैरे माझ्या नावावर। वाव, रेवा राज्याध्यक्ष वाव म्हणून खूप अशी आनंदाने टाळ्या वाजवते, उड्या मारते। आता मात्र माझं कोणीही बिघडू शकत नाही, मीच फक्त रेवा राज्याध्यक्ष या सर्व प्रॉपर्टीची मालकीन, आणि तुमची सर्व प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळण्यासाठी मला अक्षय बरोबर लग्न करावे लागेल। आता तर मी अक्षय बरोबर लग्न सुद्धा करणार नाही, त्यामुळे आता सर्वजणी सेलिब्रेशन व्यक्त करा, कारण आता तर तुम्हाला खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। असे तोंड पाडून का बसलेत तुम्ही सर्वजण? सो रेवा राज्याध्यक्ष नवीन मालकीन मुकदमांची, असे ती सर्वांना ओरडू सांगत असते। आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि रेवाला त्यांना अटक करायची असते। तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की या पाटील साहेब या। तर पोलिसांना बघून रेवा मात्र खूप घाबरते आणि शशिकांत तर लगेच तोंड लपवतो। तेव्हा मात्र आता पोलीस आतमध्ये येतात आणि इन्स्पेक्टर साहेब हे पाटील साहेब म्हणतात की रेवा राज्याध्यक्ष तुझा खेळ आता संपला, तुला अटक करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत। तेव्हा मात्र आता रेवा खूपच घाबरते आणि रेवाला डायरेक्ट ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात तर त्या बेड्या घालायला तिचे पुढे घेतात, तिचे हात धरतात आणि जबरदस्तीने तिच्या हातात बेड्या घालतात। रेवा खूप घाबरते। रेवा म्हणते की मी काही केले नाही, मला सोडा, मला सोडे, असे त्यांना म्हणत असते। तिच्या डोक्यात आणखीन एक वेगळा प्लॅन असतो, म्हणून ती एक वेगळा प्लॅन करते की मला इन्स्पेक्टर साहेबांशी फक्त थोडंसं बोलायचं आहे, प्लीज मला त्यांच्याशी बोलून द्या, कारण तिला जी काही त्यांच्या कमरेला बंदूक असते तर ती बंदूक घ्यायची असते। तेव्हा त्या म्हणजे रेवा तेथे समोर येते आणि पाटील साहेबांना सांगायला सुरुवात करते की अहो इन्स्पेक्टर साहेब, हे जे काही सांगतात ना ते सर्व खोटं आहे, मी खरंच असं काही केलेलं नाही, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। हे जे काही आहे ना सर्वजण मला अडकवण्याचा प्रयत्न करतात, थोड्या वेळापूर्वी तुम्ही अगोदर जर आले असते तर ही, आणि रमाकडे बोट दाखवते, ही जी काही मुलगी तुम्हाला दिसते ना तिच्या हातात असे लाकूड आणि आग होती, ते तुम्ही बघितलं असतं आणि ती माझ्या अंगावर येत होती आणि मी खरंच काही केलेले नाही तरी सुद्धा सर्वजण मलाच दोषी ठरवतात, मी काहीच केलेलं नाही तरी सर्वजण हे माझ्यावर आरोप करतात, अगदी खोटे। हात जोडते आणि पाया सुद्धा पडते आणि रडत म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब अहो काहीच केलेलं नाही, मी फक्त मी ह्या अक्षयकडे म्हणजे अक्षयकडे बोट दाखवते, त्याच्यावर फक्त मी प्रेम केलं, मी काहीच असा गुन्हा केलेला नाही, असं सर्वांना ती गंडवून सांगण्याचा प्रयत्न करते। तिला असे वाटत असते की इन्स्पेक्टर साहेब तरी माझ्यावर विश्वास ठेवतील, परंतु इन्स्पेक्टर साहेबांकडे पुरावे असतात हे कुठे तिला माहिती असते। आणि असे सर्वांना मी काहीच केलेलं नाही याच्या नादी लावते आणि तेवढ्यात जी काही कमरेला इन्स्पेक्टर साहेबांच्या बंदूक असते तर रेवा लगेच ती काढून घेते आणि ती पोलिसांवरच रोखते, इन्स्पेक्टर साहेबांवर रोखते। तर इन्स्पेक्टर साहेब पाटील म्हणत असतात की रेवा तू बंदूक सोड, कायदा हातामध्ये घेऊ नको, तू कायदा हातात घेते, रेवा राज्याध्यक्ष बंदूक सोडून दे। परंतु रेवाला मात्र आता शेवटी रमाला तिचा बदला घ्यायचा असतो, म्हणून ती आता तेथून वाचण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांच्या बंदुकीची मदत घेते। तेव्हा सर्वजण खूप घाबरतात, कारण रेवाने आता बंदूक जर गन कुणावर रोखला आणि गोळी जर कुणाला लागली तर हा खूप मोठा प्रश्न सर्वांना पडतो, सर्वांना खूप टेन्शन येते। अक्षय रेवावर ओरडतो आणि सीमा सुद्धा रेवावर ओरडते। तेव्हा पाटील साहेब म्हणत असतात की तू कायदा हातात घेऊ नको, रेवा बंदूक सोडून दे। अक्षय सुद्धा रेवावर खूप ओरडत असतो, परंतु रेवा मात्र ही बंदुकडे बघून हसते आणि खबरदार जर कोणी पुढे आला तर, आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की कायदा माय फूट। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की गन परत दे, रेवा गन परत दे। तेव्हा आजी सुद्धा रेवावर ओरडते की रेवा वेडेपणा करू नको। तेव्हा रेवा म्हणते की नाही आजी, अहो आता कुठेतरी
मला शहाणपण आले, त्यामुळे कोणीही पुढे यायचं नाही, कोणी शहाणपणा सुद्धा करायचं नाही. अक्षय म्हणतो की रेवा बंदूक सोड, कारण तू कितीही शहाणपणा जरी केला तरी मात्र तू आता या गुन्ह्यातून नाही सुटणार. तेव्हा मात्र रेवा ही अक्षयवर ओरडते आणि त्याला शटअप असे म्हणून जोरात ओरडते आणि गन ही त्याच्यावर रोखते. अक्षयला धमकावते आणि जे काही घडते ना ते फक्त तुझ्यामुळे घडते. आजपर्यंत प्रत्येकाने तुम्ही सोयीनुसार माझा फक्त वापर करून घेतलात. आता मी तुम्हाला दाखवते की रेवा राज्याध्यक्ष काय चीज आहे ती. आणि ती अभिला म्हणत असते की अभि तू लांब राहा, जवळ येऊ नकोस, कारण अभि तिच्या हातातील बंदूक घ्यायला प्रयत्न करत असतो. अक्षय सुद्धा तेच करत असतो. तेव्हा सर्वांवर ती बंदूक रोखते आणि कोणीही माझ्या हातातील बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न मात्र करू नका, सर्वांनी लांब राहा असे सर्वांना धमकावत असते आणि सर्वांना बंदुकीची भीती दाखवत असते. कोणी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर मी त्याच्या डोक्यात गोळी घालीन. तेव्हा सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की रेवा परत गन दे, परंतु रेवा ही त्यांना सुद्धा घाबरायला तयार नसते. तेव्हा असे करता करता रेवा ही रमाजवळ येते आणि रमाची गचंडी धरून तिला ती बंदूक तिच्यावर रोखते आणि अक्षयला धमकावते की पुढे येऊ नकोस म्हणून. तर अक्षय खूप जोरात रमाला ओरडतो की रेवा अगं सोड, रमाला सोड. सर्वांना आता रमाची काळजी लागते. सर्वजण रमा रमा असे करत असतात. रेवा ही सर्वांना धमकावून ठेवत असते की कोणीही पुढे यायचे नाही आणि रमाला ती जोरात अशी धरते आणि तिला हे त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. मितला म्हणते की ए नवरदेव खाली हो खाली. तेव्हा सर्वजण लगेच खाली येतात. अक्षयला म्हणते की अक्षय तू सुद्धा मागे हो, पुढे यायचं नाही. अक्षय म्हणतो की रेवा तू रमाला सोडून दे, रमाला खूप त्रास होत असतो आणि ती स्टेजवर रमाला हिसकावत घेऊन जाते. कावेरी आणि मंगला मावशी, पंकज काका खूप घाबरतात. सर्वजण अगदी धक्क्याने रेवाकडे पाहत असतात की रमाला जर ह्या रेवाने काही केले तर. सर्वांना रमाची खूप काळजी लागते. तरी सुद्धा अक्षय रमाला वाचवायला येत असतो आणि रेवाला म्हणतो की मी तुझ्या समोर हात जोडतो, परंतु रमाला तू सोडून दे, रमापासून लांब राहा. तेव्हा रेवा ही अक्षयवर ओरडते की अक्षय तू लांब राहा, रमाला वाचवण्यासाठी येऊ नकोस. अक्षय तिच्यासमोर हात जोडतो की अगं रेवा ऐकून घे, पुन्हा तू तीच चूक करते, अगं रमाला सोड. रेवा अगं कायदा हातात घेऊ नको. तेव्हा रमा सुद्धा ही रेवाला धमकावते, अगं माझा हात सोड, अगं पुन्हा सुद्धा तू तेच करते, पुन्हा तू गुन्हा करते आणि कायदा हातात घेते, तेव्हा मला सोडून दे. रेवा आणि रमाची चांगली झटापट सुरू होते आणि अक्षय म्हणत असतो की रेवा रमाला सोडून दे. अक्षयच्या खूप विनवण्या सुरू असतात, परंतु रेवा ही हातात बंदूक घेऊन उभीच असते आणि कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. रेवा म्हणते की मला काही फरक पडत नाही, तुम्ही सर्वांनी तर मला खुनी ठरवलेच आहे, त्यामुळे अजून एक खून केला तर काय फरक पडतो. हे ऐकून तर सर्वांना आणखीन धक्का बसतो आणि रमाची काळजी लागते. कावेरी मात्र रेवासमोर हात जोडते, अगं रेवा तू प्लीज असं काही करू नको, रमाने कायम तुझी काळजी घेतली, अगं तुझ्या भल्याचाच तिने कायम विचार केला आणि तू आज तिच्यासमोर असा तिचा जीव घेते, प्लीज तिला सोडून दे. तेव्हा लगेच रेवाला कावेरीचं सुद्धा काही पटत नाही आणि आत्ता तुम्हाला माझी काळजी वाटते का, आत्ता तुम्हाला तुमच्या मुलीचा पुळका येतो का आणि आत्ता माझी काळजी लागते. आणि जर तेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न अक्षयबरोबर केलं नसतं तर खरंच आज मी आणि अक्षय एकत्र असतो, परंतु हिने मात्र स्वतःचाच विचार केला आणि अक्षय बरोबर लग्न केलं. हिला जरा सुद्धा माझी काहीच काळजी वाटली नाही की रेवाचं काय होईल आणि आता कुठे. तेव्हा मंगला मावशी सुद्धा म्हणते की रेवा अगं वेड्यासारखं वागू नकोस. कावेरी सुद्धा विनवण्या करत असते की रेवा अगं ऐक ना, जरा सोडून दे रमाला. तेव्हा रेवा ही कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि सर्वांसमोर म्हणते की मला आठवते ना, हळदीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी मला हळद कशी लावली ती, त्यामुळे आता नाटकं करायची ना, आता हे नाटक बंद करायचे. अक्षय खूप रडत विनवण्या करत असतो की रेवा जरा ऐकून घे, तू जे काही करते ना ते चुकीचे करते, तुझी आणखीन एक खूप मोठी चूक होते. तेव्हा रेवा ही अक्षयला धमकावते की तू माझ्यापासून लांब राहा, रमाला वाचवायला येऊ नकोस, म्हणून ती त्याच्यावर सुद्धा ती बंदूक रोखते. अक्षय तिच्या हातातील बंदूक घ्यायला जातो, अगं रेवा जरा सेन्सिबली विचार कर, म्हणून त्यांची झटापट सुरू होते आणि तेवढ्यात रेवाच्या बंदुकीतून गोळी निघते आणि ती रमाच्या पायाला लागते. तेव्हा रमा ही खाली वाकलेली असते. अक्षय जोरात ओरडतो की रमा आणि सर्वांना एक प्रकारे खूप मोठा आणखीन धक्का बसतो. सर्वजण खूप घाबरतात. रमाला खूप त्रास होत असतो आणि अक्षय पुन्हा रेवाच्या हातातील बंदूक घ्यायला लागतो, परंतु रेवा पुन्हा त्याला म्हणते की आता जर तू पुढे आलास तर ही पुढची गोळी असेल तर ती डायरेक्ट हिच्या डोक्यात जाईल, त्यामुळे आता मात्र पुढे येऊ नकोस. आणि पुन्हा ती अक्षयला धमकावते. तेव्हा अक्षय पाटील साहेबांना म्हणतो की अहो तुम्ही बघा ना ती काय करते ते. तेव्हा पाटील साहेब पुन्हा तिला
धमकावतात की रेवा तू पुन्हा एक खूप मोठी चूक करते। तेव्हा रेवा म्हणत असते की आता मात्र कोणीही पुढे यायचे नाही, मी तुम्हाला आणखीन एकदा सांगून ठेवते। रेवा काही पण करू शकते, रेवा राज्याध्यक्ष, आणि ती रमाला हिसकावून घेऊन जात असते। तर रमा ही जोरात आहो आहो असे ओरडत असते। अक्षयला रमाची काळजी लागते, तो रमा रमा करत असतो, परंतु रमा ही तिला चल चल असे हिसकावून घेऊन जात असते जबरदस्तीने। तेव्हा रमाच्या पायाला गोळी लागलेली असते। सर्वजण रमासाठी खूप रडत असतात आणि रेवा ही तिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करते। अक्षयला रमाची काळजी लागते आणि त्याचा जीव रमासाठी कासावीस होतो। तेव्हा कावेरी सुद्धा पाटील साहेबांकडे जोरात ओरडते की साहेब अहो काहीतरी करा ना, रमाला वाचवा। तेव्हा रेवा ही जबरदस्तीने रमाला हिसकावून नेत असते। तेव्हा अक्षय सुद्धा खूप रडत असतो, अहो पाटील साहेब बघा ना काहीतरी। तेव्हा पाटील साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, रमा मॅडमला काही होणार नाही। कावेरी जोरात रडायला सुरुवात करते आणि रेवा ही रमाला घेऊन जाते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सर्व आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जातात आणि चला आता वायरनेसवर मेसेज द्या म्हणून सर्वजण लगेच रेवाचा पाठलाग करत निघतात। सर्वांना अगदी घाम फुटतो आणि सर्वजण तोंडाला हात लावून बसतात आणि रमाचं काय होईल। तर कावेरी मंगला मावशी जोरजोराने रडायला सुरुवात करतात। रेवा ही रमाला बाहेर फरफटत घेऊन जात असते। रमाला चालता सुद्धा येत नाही कारण तिच्या पायाला गोळी लागलेली असते। अक्षय फक्त उभा असतो, अक्षयला सुद्धा काही करता येत नाही। तेव्हा रेवा ही रमाला एका गाडीत बसवते आणि तिला धमकावून तेथून घेऊन जाते। रमा ही आहो आहो म्हणून अक्षयला आवाज देत असते आणि जो गाडी चालवणारा असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून असा सनी असतो आणि तो लगेच आपल्या तोंडाचं जे काही कापड असतो तो सोडतो आणि काय रमा राणी, काय हाय रमा राणी असे करत असतो। रमा मात्र बिचारी रडत असते आणि सनीला बघून तिला तर धक्काच बसतो। रेवा ही सनीला म्हणते की हाय सनी। रेवा तिला धमकावत असते की काय ग, तुला काय वाटलं की तुम्हाला एक्सपोज करून मला धमकावशील? अगं तुझ्यापेक्षा तर एक पाऊल नेहमी मी पुढेच असते। अगं मला माहिती होतं की हे सर्व घडणार आहे म्हणून इतकं सर्व काही स्मूथ कसं काही एवढं चालू शकतं, कारण मला माहिती होतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून हा सर्व मी प्लॅन केला होता। सनीला सुद्धा मीच बोलावून घेतलं होतं आणि आता रमा बघतच राहा कदमांची कशी वाट लागते ते। तेव्हा लगेच ती पुन्हा रमाला म्हणजे जबरदस्तीने धरते आणि तिच्या डोक्याला बंदूक लावते। सनी म्हणत असतो की हे बघ रेवा, ती माझी रमा राणी आहे, तू तिला काही करायचं नाही, बोट सुद्धा लावायचं नाही। म्हणत असते की हो रे सनी, तू फक्त गाडी चालव आणि कुठे जायचं आपण? रमाला तर खूप त्रास होत असतो। रेवा विचारते की बोल ना रमा, अगं कुठे जायची इच्छा आहे तुझी, बोल। अगं बोल ना रमा, काय प्लॅन करायचा? मॉलमध्ये जायचं का, शॉपिंग करायची का, काय करायचं सांग ना। रमा जोरात ओरडते की मला सोड म्हणून रमा ही स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, रेवाला हिसकावत असते, परंतु रेवा काही रमाला सोडायला तयार नसते। रेवा तिला धमकावते की अगं या जन्मात तरी आता ते शक्य नाही की तुला सोडेल म्हणून। त्यानंतर इकडे मात्र सर्वांना खूप टेन्शन येते, सर्वांना रमाची काळजी लागते। अक्षय तर शशिकांतकडे रागाने पाहत असतो आणि एऱ्या झऱ्या मारत असतो आणि तेवढ्यात पाटील साहेबांचा इन्स्पेक्टरचा अक्षयला फोन येतो की अक्षय मुकादम। तेव्हा अक्षय विचारतो की बोला पाटील साहेब, अहो रमा सापडली का? तेव्हा लगेच पाटील साहेब म्हणतात की नाही तुम्ही काळजी करू नका, आम्ही वायरलेसवर ऑलरेडी मेसेज पाठवलेला आहे, त्या दोघी जणी ज्या गाडीत गेलेल्या आहे त्या जास्त लांब नाही जाऊ शकणार, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मिसेस सेफ असतील। तेव्हा अक्षय इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब त्या रेवाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी। पाटील साहेब म्हणतात की हो नक्कीच, कारण ज्या अर्थी तिने आमच्या समोर इतकं मोठं धाडस केलं तर त्या अर्थाने तिला शिक्षा तर जास्त व्हायलाच पाहिजे। ती तुमची गुन्हेगार आहेत पण आमची सुद्धा, त्यामुळे तिला अटक करण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रूफची आता गरज नाही, मी तुम्हाला अपडेट करत राहील। तेव्हा अक्षय थँक्यू बोलतो कारण त्याला रमाची खूप काळजी लागते। सीमा घाईने अक्षय जवळ येते आणि फोन ठेवल्यानंतर विचारते की अक्षय काय रे, काय झाले? इन्स्पेक्टर साहेब काय म्हणाले, आपली रमा तर ठीक आहे ना, ती येईल ना रे घरी सुखरूप? तेव्हा अक्षय फक्त मान डोलावतो कारण काय आता बोलू हे सुद्धा त्याला काही समजत नाही। शशिकांत मात्र खाली मान घालून दारात बसलेला असतो। सीमा त्याच्या जवळ येते आणि विचारते की काय हो, काय झालं, का असे खाली मान घालून बसलात? वाईट वाटतं? अहो हे घाणेरडं कृत्य करताना वाईट नव्हते का वाटले तुम्हाला आणि आता तुम्हाला वाईट वाटतं? इतकी वर्ष मी गप्प बसले,
तोंडातून एक अक्षर सुद्धा काढलं नाही. तुमचा जो काही त्रास, जो काही जाच आहे मुकाट्याने मी सर्व सहन केला. आणि का सहन केलं की मला वाटलं ठीक आहे, आपला माणूस एक ना एक दिवस नक्की बदलेल. आज बदलेन, उद्या बदलेन, परवा बदलेन. पण नाही, तो तर बदलणारा नव्हता. म्हणून मी तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. तेव्हाच मला समजायला पाहिजे होतं हा माणूस कधीच बदलणार नाही म्हणून. मला वाटलं असेल आणि पटत नसेल मुलाबरोबर. काही घरामध्ये असतात भांडणं, लेकामध्ये आणि बापामध्ये. म्हणून अनेक वेळा मी तुमच्या दोघांमध्ये सुद्धा असा म्हणजे समेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे मला माहिती नव्हतं की तुम्ही त्या रेवाबरोबर मर्डर प्लॅन करत होते. माझ्या मुलाचं मर्डर. अहो, लाज कशी वाटली नाही तुम्हाला? शी, लाज वाटते मला तुमची आज. तेव्हा शशिकांत हात जोडतो. रडत सीमा पुढे म्हणतो की मला माफ कर सीमा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. सीमा म्हणते की शी, माझ्या पुढे माफी तर मागायची नाही आणि खोटी तर नाहीच नाही. तुम्हाला काहीच वाईट वाटत नाही. तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात. जितकी रेवा गुन्हेगार आहे ना, तितके तुम्ही सुद्धा गुन्हेगार आहात. तुमची तर लायकी सुद्धा नाही की बाप म्हणून घेण्याची. हे सर्व करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला? मला तर तुमची घाण वाटते, घाण. शी. त्यानंतर अक्षय तर रूममध्ये येतो आणि रेवाबरोबर जे काही त्याचे फोटो असतात तर ते सर्व काढून रागाने फेकून देतो आणि खूप रडत असतो. रडता रडता तो खाली बसतो, कारण त्याला रमाची खूप काळजी लागते. अक्षय खूप रडत असतो आणि रेवाचे फोटो फाडून टाकतो. आणि रमाने जे काही त्याला सांगितलेले असते की जर तुम्ही रेवाबरोबर लग्न नाही केलं तर आपण रस्त्यावर येऊ, आपलं सर्व कुटुंब रस्त्यावर येईल. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही रेवाबरोबर लग्न करा. हे सर्व अक्षयला आठवते. आणि लग्नाच्या दिवशी सुद्धा रमाने अक्षय समोर हात जोडलेले असतात की तुम्ही आता फक्त आपल्या घराचा आणि घरातील माणसांचा विचार करा. आता जर तुम्ही तेथे जाऊन काही बोलला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि रमाने जे काही सांगितलेले असते की अक्षय रेवाबरोबर लग्न करायला ऐन मंडपात नाही म्हणतो, तरी सुद्धा रमा म्हणत असते की अहो, असे काय करतात, आपलं ठरलं होतं ना. हे सर्व काही अक्षयला आठवते आणि तो म्हणतो की आय एम सॉरी, खूप मोठी माझ्या हातून चूक झाली. मी तुझं ऐकायला हवं होतं. अगं, रमाची त्याला खूप काळजी लागते की रमा आता काय परिस्थितीत असेल आणि हे सर्व झाले माझ्यामुळेच झाले असे अक्षयला वाटत असते. जर मी तुझं ऐकलं असतं तर आज जे काही घडलं ते घडलंच नसतं. म्हणून अक्षय खूप रडत असतो. तर इकडे रेवाने रमाला जबरदस्तीने धमकावून असे तिची गचंडी धरलेली असते आणि तिला खूप त्रास देत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा ही रमाला एका ठिकाणी बांधून ठेवते आणि अक्षयला फोन करते. तर अक्षय म्हणतो की हे बघ, तुझी फालतू बडबड मला ऐकायची नाही. रमा कुठे ते मला सांग. तेव्हा रेवा म्हणत असते की जर रमा तुला जिवंत हवी असेल तर तू माझ्यावर जे काही आरोप लावले ना ते सर्व आरोप तू मागे घेशील. कबूल आहे का तुला? हे मान्य आहे का? तेव्हा अक्षयला धक्का बसतो. त्यानंतर इकडे घरी सुद्धा सर्वजण एकत्र बसतात आणि रमाची सर्वांना काळजी लागते. आजी सुद्धा खूप पस्तावा करत असते. रमाचा फोटो घेते. रमा, खरंच मी तुला ओळखलं नाही. मी तुझा खरंच खूप तिरस्कार केला. रमा, मला माफ कर. आणि सर्वजण रमासाठी अगदी व्याकुळ होतात. कोणीही जेवायला तयार नसते. तर मयुरी ही काकांना जेवण करा असे आग्रह करत असते, परंतु काका सुद्धा घास सुद्धा घ्यायला तयार नसतात आणि पाण्याचा थेंब सुद्धा. सर्वांना रमाची काळजी लागते. आणि इकडे शशिकांत सुद्धा खूप पस्तावा करत असतो. त्याला सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.